सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंग्लज मधील एकमेव ठिकाण म्हणजेच न्यू वसुंधरा कम्युनिकेशन। एसटी स्टँड पासून हाकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित दालन। सर्व प्रकारच्या फायनान्सची आणि तुमच्या सोयीनुसार EMI ची सोय। निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली। वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशनला अवश्य भेट द्या। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय गडिंग्लज पोलीस ठाण्यामार्फत हद्दपारीची कारवाईचा आदेश काढलेले आहेत। 10 तारखेला हे आदेश जिल्हा पोलीस प्रमुख कार्यालयातून प्राप्त झालेले आहेत आणि आज 12 तारखेला त्यांचे हे आदेश आहे त्यांना नोटिसा जारी करण्यात आलेले आहेत। एकूण 10 जणांच्यावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। तशी माहिती ही आज गडिंग्लज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय शेंदकर यांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेली आहे। अजय शेंदकर आहेत आपल्या सोबत। आज 10 जणांच्यावर तुम्ही कारवाई केलेली आहे। 1 वर्षाकरता ही कारवाई असणार आहे। कशा पद्धतीने त्यांना नोटीस जारी करणार आणि तिथून पुढे त्यांना काय नियम आणि अटी लागू असणार आहे? गडिंग्लज पोलीस ठाण्यातर्फे काही दिवसापूर्वी विवेक उर्फ क्रॅक बाब्या त्याचा #88 या नावाने एक गँग आहे। तर त्याच्या शहरामध्ये त्याच्यावर स्वतःवर 6 गुन्हे दाखल आहेत। त्याचे तर एकूण 9 साथीदार आहेत का त्यांच्या शहरामध्ये लोकांच्या शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यामुळं त्याला हद्दपार करण्याकरता गडिंग्लज पोलीस ठाण्यातर्फे माननीय पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे मुंबई पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे हद्दपारीचे आदेश होण्याकरता प्रस्ताव पाठवण्यात आला होता। माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय कोल्हापूर यांच्याकडून या प्रस्तावाची पूर्ण छाननी व चौकशी होऊन चौकशीअंती त्यांच्यावर दिनांक 10/11/2025 रोजी त्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षाकरता त्या आदेशाची अंमलबजावणी झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षाकरता हद्दपार करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले। या टोळीतील एकूण 10 सदस्य आहेत। त्यापैकी 3 सदस्य आता सध्या कुणासारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये कारागृहात आहेत, खून कोणाचा प्रयत्न, आणि उरलेले जे 6 सदस्य आहेत त्यांना आज आम्ही पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना ह्या आदेशाची अंमलबजावणी केलेली आहे आणि त्यांना ह्या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेला आहे। त्यांना या हद्दपारीच्या काळामध्ये ते ज्या ठिकाणी वास्तव्य करणार आहेत त्या पोलीस स्टेशनला तिथे जाऊन त्यांना त्याची माहिती द्यायची आहे आणि ते कुठे राहणार आहेत याची त्यांना त्यांचा आम्हालाही पत्ता द्यायचा आहे। त्या स्थानिक पोलीस स्टेशनला त्यांनी पत्ता द्यायचा आहे। त्यांना 2 दिवसाची मुदत दिलेली आहे बजावणी झाल्यापासून ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी, आणि 1 वर्षाकरता त्यांना या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही कारणास्तव प्रवेश करता येणार नाही। आणि जर त्यांना प्रवेश काही तातडीच्या कामानिमित्त करायचा असेल त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडून परवानगी घेऊनच त्यांना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करता येईल। आता आगामी होणाऱ्या ज्या नगरपालिका आणि ह्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कठोर प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आलेली आहे जेणेकरून शहराची शांतता व सुव्यवस्था ही अबाधित राहावी आणि निवडणुका या शांततेने पार पडाव्यात। आपण पत्रकार परिषदेच्या वेळी आपण बोललात की अजून एका टोळीवर कारवाईची मागणी केलेली आहे ती होऊ शकते, तर ही कारवाई किती दिवसात होऊ शकते आणि त्यांना कधी नोटीस आपण बजावू शकतो? अजून एक गँग विरुद्ध आम्ही 55 प्रमाणे कारवाई करण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाला सादर केलेला आहे आणि त्याची सुनावणी संपत आलेली आहे। परंतु त्याच्यामध्ये त्यांना सुनावणीनंतर त्यांना त्यांच्या बचावाची संधी दिली जाते आणि त्यानंतर ते आदेश पारित केले जातात। तर लवकरच एक नजीकच्या काळातच ते सुद्धा आदेश प्राप्त होतील। तर आपण पाहिलं की गडिंग्लज पोलीस ठाण्यामार्फत कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये या कारणासाठी जे काही गंभीर गुन्हे दाखल आहेत गडिंग्लज तालुक्यातील गडिंग्लज शहरातील जे गुन्हेगार आहेत प्रामुख्याने ही कठोर कारवाई करण्यात आलेली आहे, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने नावं येतात ती पुढील प्रमाणे: विवेक उर्फ क्रॅक बाब्या शिवाजी दोरे, क्रॅक बाब्या #88 गँग या टोळीचा हा प्रमुख आहे। त्यानंतर प्रवीण अरुण संकपाळ राहणार कडगाव रोड गडिंग्लज, त्यानंतर रोहित उर्फ सोन्या विजय तिप्ते राहणार कडगाव रोड विश्रामबाग कॉलनी गडिंग्लज, शेखर सचिन जाधव राहणार आयनापूर तालुका गडिंग्लज, युवराज उर्फ यशवंत अरुण संकपाळ राहणार कडगाव रोड गडिंग्लज, निखिल उर्फ पोपट सुभाष दळवी राहणार साधना स्कूल मागे कोरेगाव पार्क गडिंग्लज, त्यानंतर शरद अशोक कोरवी राहणार बहिरापूर तालुका हुक्केरी, अक्षय पांडुरंग नार्वेकर राहणार कडगाव तालुका गडिंग्लज, त्यानंतर सोहम संजय गायकवाड राहणार गडिंग्लज, आदित्य राजेंद्र संभाजी राहणार गडिंग्लज। हे जे 10 गुन्हेगार आहेत हे 10 गुन्हेगार हे प्रामुख्याने गडिंग्लज शहरातील किंवा आजूबाजूच्या खेडेगावातील येतात। यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी सदरची कारवाई पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आलेली आहे। याशिवाय अजून एका टोळीवर कारवाईची मागणी ही गडिंग्लज पोलीस ठाण्यामार्फत पोलीस प्रमुख कार्यालयाकडे केलेली आहे आणि काही दिवसातच ती सुद्धा कारवाई होईल आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची दखल गडिंग्लज पोलीस ठाण्यामार्फत घेतली जात आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे माझ्यासाठी नितीन मोरे।